नमस्कार मित्रांनो. मी डॉक्टर जयवर्धन बलखंडे. आज 19 जून 2021 आपल्या भारतामध्ये आपण आजचा दिवस हा राष्ट्रीय वाचन दिन असा साजरा करतो. त्याच्या मागचं कारण असं की वी आर सेलिब्रेटिंग दिस नॅशनल डे ऑफ रीडिंग. It is celebrated to honor the father of the library movement in Kerala, the late Sri P.N. Panikkar, whose death anniversary falls on 19th of June. So that's why we are celebrating this 19th of June is marked as the day of reading. म्हणजे आजचा जो दिवस आहे, ज्यांनी केरळामध्ये ग्रंथालयाची मुहूर्तमेढ घडवली, त्यांच्याच ग्रंथालयाची चळवळ त्यांनी पुढे नेली, अशा महान व्यक्तीच्या स्मृतिदिनानिमित्त आपण आज हा राष्ट्रीय वाचन दिन या ठिकाणी साजरा करीत आहोत. खरं तर विद्यार्थी मित्र, सध्याचा काळ हा फार अवघड आहे सगळ्यांसाठीच. या महामारीच्या काळामध्ये आपण पाहतोय की आपण सर्वजण आतापर्यंत तर आपण सर्वजण सगळं ऑनलाईन मोडवरच घेत आहोत. बरोबर, ते आपलं जे काही एज्युकेशन आहे, जे काही शिक्षण आहे, तर ते सगळं ऑनलाईन मोडवर घेत आहोत. कारण ह्या पॅन्डेमिकमध्ये, ह्या महामारीच्या काळामध्ये आपल्याला जो काही वेळ मिळतो आहे, खरं तर आज वाचन दिवस आहे किंवा वाचन दिन आहे, तर आजच्या दिवशी फक्त वाचन न करता आपण जो काही वेळ आपल्याला मिळेल आणि आजच्या ह्या ऑनलाईनच्या जगामध्ये, ह्या अँड्रॉइड फोनच्या जगामध्ये आपल्याला माहिती आहे की आपण किती वेळ हा वाचण्यासाठी देत आहोत. मी तुम्हाला आज या ठिकाणी फक्त जे काही लॉकडाऊन होतं आपलं, त्या लॉकडाऊनमध्ये माझ्याकडून एक पुस्तक वाचण्यात आलं आणि मी त्या पुस्तकाची थोडीशी एक झलक, म्हणजे ती नेमकं काय त्या पुस्तकामध्ये आहे आणि तुम्हाला त्या पुस्तक वाचून काय त्याच्यामध्ये आनंद मिळेल, याची या ठिकाणी मी एका 3 ते 5 मिनिटांमध्ये तुम्हाला या ठिकाणी सारांश सांगणार आहे. पाणीकर सरांना या ठिकाणी आदरांजली वाहूयात. त्यांचा जो स्मृतिदिन आहे त्यानिमित्त त्यांना पण आदरांजली वाहूयात. आणि विद्यार्थी मित्र, खरं पाहिलं तर मी ज्या पुस्तकाची किंवा जो पुस्तक मी वाचलं आणि अप्रतिम असं पुस्तक होतं. अक्षरशः जेव्हा मी वाचत होतो तो पुस्तक, त्या पुस्तक वाचत असताना माझ्या अंगावर अक्षरशः काटे येत होते. कारण एवढं सुंदर अनुभव आणि एवढा त्याला आपण असं म्हणूयात की किती मोठ्या प्रमाणात त्यांनी स्ट्रगल करून आपल्या पुढे एक आदर्श निर्माण केलेला आहे. मित्र, सर्वांना माहिती आहे की बाबा आमटे सर्वांना आपल्याला सुपरिचित आहेत. त्यांचं कुष्ठरोग्यांवरचं जे काही काम आहे ते आपण सगळ्यांनी ऐकलं आहे. विविध प्रसारमाध्यमांनी त्यांना, आपल्याला माहिती आहे की त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्धी सुद्धा त्या ठिकाणी दिलेली होती की त्यांच्या कामाची आणि त्यांचेच कामाची पावती म्हणून मॅगसेस हा खूप जगविख्यात जो की पुरस्कार आहे तो त्यांना मिळालेला आहे. त्यालाच जोडून की बापलेकांना तो अवॉर्ड मिळाला आहे. मला या ठिकाणी असं नमूद करायचं आहे की जे वडील आणि त्यांचा जे मुलगा आहे डॉक्टर प्रकाश आमटे, या दोघांनाही रॅमन मॅगसेस अवॉर्ड त्या ठिकाणी मिळाला त्यांच्या कामाची पावती म्हणून. बाबा आमटेबद्दल सगळ्यांना माहिती आहे, त्यांनी कुष्ठरोग्यांची सेवा अविरतपणे केली, निस्वार्थपणे केली, बरोबर आहे. परंतु मी बोलणार आहे, मी जे पुस्तक वाचलं त्या पुस्तकाविषयी बोलणार आहे की ते पुस्तक वाचल्यानंतर मी तुम्हाला असं म्हटलं होतं की माझ्या अंगावर शहारे येत होते, अक्षरशः काटे येत होते की त्यांचा अनुभव त्यांनी त्या पुस्तकाद्वारे शेअर केला होता. आणि विद्यार्थी मित्र, वाचताना एक गोष्ट आपल्या लक्षात यायला हवी की जेव्हा आपण वाचतो तेव्हा वाचत असताना त्या पुस्तकाच्या अंतरंगात गेलं पाहिजे, किंवा लेखकाने किंवा जे पुस्तक लिहिणार आहे त्या शब्दांकन केलेल्या माणसाने किंवा ज्या व्यक्तीने केलेलं आहे त्याच्या भावना आपल्याला पोहोचल्या पाहिजे. अशा प्रकारचं आपण त्या ठिकाणी वाचन केलं पाहिजे. तर विद्यार्थी मित्र, मी आज तुमच्याशी एतिगुत साधत आहे. पुस्तकाचं नाव आहे प्रकाश वाटा. आणि प्रकाश वाटा हे पुस्तक जे आहे, ही आहे आत्मकथा, ऑटोबायोग्राफी ऑफ डॉक्टर प्रकाश बाबा आमटे, ज्यांनी हिमलकसा हे दुर्गम असं जंगलातील स्थान, आज आपल्याला माहिती की ते गडचिरोली जिल्ह्यामध्ये, त्या ठिकाणी कशा प्रकारे त्याचं नंदनवन केलेलं आहे. तर त्या पुस्तकात त्यांनी जवळपास वेगवेगळ्या प्रकारच्या 14
आपणासमोर भाग आहेत त्या पुस्तकामध्ये, म्हणजे 14 छोटे त्यांनी काय केलेत, चॅप्टर्स केलेले आहेत आणि त्या चॅप्टर्समध्ये त्यांनी त्यांचं जे काही जीवनपट आहे तो मांडण्याचा प्रयत्न रसिकांपुढे केलेला आहे. विद्यार्थी मित्र, खरोखरच अतिशय उच्च दर्जाचं तो पुस्तक आहे. त्याच्यामध्ये जी मांडणी आहे ती एकदम सुंदर आहे. आपल्याला माहिती आहे, आपण जी मूवी आहे डॉक्टर प्रकाश बाबा आमटे, ती आपण मराठीमध्ये ती एक मूवी आलेली आहे आणि आपण ती विद्यार्थी मित्र ती फक्त झलक होती. खरं जे काम आहे त्यांच्याच तोडून किंवा त्यांनी जे सांगितलं त्याप्रमाणे त्या पुस्तकात ते मांडायचा प्रयत्न किंवा शब्दांकन करायचा प्रयत्न त्या ठिकाणी सीमा भानू या लेखिकेने केलेला आहे. त्यांनी शब्दांकन केलं या पुस्तकाचं. हे पुस्तक आहे, या पुस्तकाचं नाव आहे प्रकाश वाटा आणि समकालीन प्रकाशन यांनी हे पुस्तक त्या ठिकाणी प्रकाशित केलं आहे. बाजारामध्ये तुम्हाला ते सहज मिळेल. खूप सुंदर पुस्तक आहे. जवळपास 160 पानांचं ते पुस्तक आहे आणि जेव्हा तुम्ही ते सुरुवात करसाल वाचायला तेव्हा खरोखरच तुम्ही हेमल कशामध्ये आहात याची जाणीव तुम्हाला त्या ठिकाणी त्यावेळेस होईल, याची मी नक्की तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो. कारण पुस्तक वाचताना, कारण वाचन दिवस फक्त एक दिवस वाचायचं नाही, तर आपल्याला काहीतरी, आपण म्हणतो ना की महापुरुष बोलतात तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की वाचाल तर वाचा. एकदा तुम्ही जर वाचलात तर ते तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. ओके, वाचन हे कधीही वाया जात नाही. तसंच त्यांचं अजून एक कोट आहे की शिक्षण हे वाघिणी सुद्धा आहे. जो कोणी तो पिल तो गुरु उरल्याशिवाय राहणार आहे. म्हणजे शिक्षण घ्यायचं असेल तरी तुम्हाला त्या ठिकाणी वाचनावर फार मोठा भर द्यावा लागेल. ओके, आणि आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये, ऑनलाईनच्या युगामध्ये आपले बरेच मित्र वाचनापासून अलिप्त होत आहेत. त्यांच्यासाठी हा छोटासा प्रयत्न या ठिकाणी मी केलेला आहे की या पुस्तकामध्ये नेमकं काय आहे की ज्यामुळं की तुम्ही पुढे येऊन ते पुस्तक खरेदी करून किंवा तुम्हाला ज्या ठिकाणी अवेलेबल होईल त्या ठिकाणी ते पुस्तक घेऊन जर तुम्ही ते पुस्तक वाचलात तर ऍक्च्युअली त्यांची जी काही त्यांनी जे स्ट्रगल केलं आहे त्या स्ट्रगलची जी काही कहाणी आहे, जी काही गोष्ट आहे ती पूर्ण तुमच्या पुढे येईल. तर मित्र हो, डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांचं जे पुस्तक आहे प्रकाश वाटा, त्यांचं टायटल खूप सुंदर आहे, प्रकाश वाटा. तर सुरुवात होते त्या पुस्तकाची मॅगसेसचा आनंद, म्हणजे त्यांना जे मॅगसेस पुरस्कार मिळाला होता. माहिती तुम्हाला सांगितलं होतं मी आताच की बाबा आमटे आणि त्यांचा मुलगा प्रकाश आमटे या दोघांनाही, डॉक्टर प्रकाश आमटे या दोघांनाही तो पुरस्कार मिळालेला आहे. तर त्याचा आनंद हा त्यांनी सुरुवातीला कोट केलेला आहे पुस्तकाचा. आणि त्यानंतर आनंदवनातील दिवस कसे होते त्यांचे, ज्या ठिकाणी बाबा आमटेंनी काम केलं, कुष्ठरोग्याची सेवा केली आनंदवनातली, त्या ठिकाणी त्याचे दिवस कसे होते. त्यानंतर आनंदवना बाहेरच्या जगात ते कसे वावरले, म्हणजे त्यांचं शिक्षण असेल किंवा ते मेडिकलला असताना नागपूरला राहायचं तर ते कसे त्या ठिकाणी त्याचे दिवस होते. तर त्याचं सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी त्या युनिटमध्ये किंवा त्या भागामध्ये त्या ठिकाणी त्यांनी त्याचं नमूद केलेलं आहे. त्यानंतर हेमलकसाचा मुक्काम, हेमलकशामध्ये ते कसे गेले, हेमलकशा जागा त्यांनी सरकारकडून कशी घेतली किंवा त्याला किती त्यांना त्रास सहन करावा लागला. जंगल आहे, आदिवासी भाग आहे, आदिवासी बहुल भाग आहे. आदिवासी ते ज्या जागेमध्ये किंवा त्या एरियात गेले होते त्या एरियातली जी काही आदिवासी आहेत ती कोणत्याही प्रकारच्या, म्हणजे आपण असं म्हणू की आपल्यासोबत कनेक्टेड नव्हते त्या काळामध्ये. तर त्या ठिकाणी हेमलकसाचा मुक्काम, त्यानंतर हळूहळू तिथील आदिवासी लोकांनी त्यांना कसं स्वीकारलं. कारण त्यांनी सुरुवातीला सांगितलं की आपण जर मूवी पाहिला असेल तर मूवीमध्ये पण तसं सांगितलं की थोडा वेळ लागला आदिवासी लोकांना त्या ठिकाणी ट्रीटमेंट घ्यायचे किंवा काही आजार झाला तर आजारासाठी डॉक्टर असतात, औषधं असतात, तर त्यासाठी थोडा वेळ लागला आणि त्यांना अखेर हेमलकशानं कशा प्रकारे स्वीकारला हा जो भाग आहे तो 5व्या भागामध्ये आपल्याला वाचायला मिळेल. त्यानंतर त्या ठिकाणी राहत असताना वेगवेगळ्या प्रकारचे जे कसोटीचे प्रसंग आहेत, नो डाऊट तुम्ही त्या मूवीमध्ये सुद्धा पाहिलेले आहेत, तशा प्रकारचे प्रसंग सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी 6व्या भागामध्ये त्याचं एक्सप्लेनेशन केलेलं आहे. त्यानंतर जसं जसं त्यांनी हेमलकशाला त्यांची मूर्तने रळवली, वैद्यकीय सेवेची, त्या आदिवासी लोकांची सेवा करायची त्यांनी ठाणलं होतं. त्यानंतर त्या वैद्यकीय सेवेला विस्तारित कसं करता येईल, म्हणजे एकाच भागात न राहता आदिवासी पूर्ण जंगलामध्ये विखुरले होते, तर त्या ठिकाणी त्यांची जी वैद्यकीय सेवा आहे ती त्यांना कशी विस्तार करावी लागली त्याबद्दल विस्तारती वैद्यकीय सेवा या भागामध्ये ती त्यांनी खूप चांगल्या प्रकारे त्याचं पुन्हा नमूद केलेलं आहे. त्यानंतर तिथे राहत असताना वेगवेगळ्या प्रकारचे जीवावरचे प्रसंग, कारण जंगल आहे, जंगलामध्ये वन्यप्राणी आहेत किंवा मग आदिवासी अगोदर एक तर त्यांची भाषा त्यांना कळत नव्हती, परंतु त्यांनी त्या प्रकारे तिथं राहून स्वतःला त्या प्रकारे ढाळलं आणि त्या ठिकाणी त्यांनी
वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्या जीवावर सुद्धा त्या ठिकाणी बरेच प्रसंग आले. त्या प्रसंगाचं जे काही वर्णन आहे ते सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी 8वा जो भाग आहे जीवावरचे प्रसंग या भागामध्ये त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. त्यानंतर वैद्यकीय सेवा झाली. आदिवासी त्यांच्यासोबत येऊ लागले, त्यांच्याकडं वेगवेगळ्या प्रकारच्या वैद्यकीय सेवा ते घेत होते. परंतु वैद्यकीय सेवा घेत असताना त्यांच्या मनात ही गोष्ट आली की बाबा ठीक आहे, आता वैद्यकीय सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचली, परंतु या आदिवासी मुलांना शिक्षणाची गरज फार आहे. ठीक आहे, तर ह्या मुळे त्यांनी काय केलं, जो पुढचा जो भाग आहे त्या पुस्तकामध्ये, जो की आपण असं म्हणू 9वा भाग आहे, त्याच्यामध्ये शाळेची सुरुवात त्यांनी वैद्यकीय सेवेबरोबर तेथील जे मुलं आहेत त्या मुलांसाठी त्या ठिकाणी शाळेची सुरुवात त्या ठिकाणी सुद्धा कशा प्रकारे त्यांनी केली याचं त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग त्यांनी त्या ठिकाणी केलेले होते. त्या प्रयोगाची पण त्या ठिकाणी त्यांनी खूप सुंदर अशा पद्धतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी मांडलेलं आहे. त्यानंतर आपल्याला माहिती आहे डॉक्टर प्रकाश बाबा आमटे, आपण बऱ्याच ठिकाणी पाहिले की त्यांच्याकडं खूप वेगळ्या प्रकारचे प्राणी त्या ठिकाणी त्यांनी पाळलेले आहेत, वन्य प्राणी. तर प्राण्यांचं गोकुळ असं एक टायटल त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. तो 11वा भाग आहे. आणि प्राण्याच्या गोकुळामध्ये त्यांनी जे काही प्राणी त्यांच्याकडे आणि त्यांना कशा प्रकारची कसरत करावी लागली त्या प्राणी ठेवण्यासाठी सुद्धा त्याचं त्या ठिकाणी त्यांनी वर्णन केलेलं आहे. त्यानंतर जी पुढची पिढी आहे त्यांची, म्हणजे त्यांची जी मुलं आहेत, मुलांनी मग मुलांचे जन्म किंवा शिक्षण किंवा त्यांची जी काही पिढी आहे त्यांना हिमलकशामध्ये कशा प्रकारे ह्या प्रोजेक्टला पुढे न्यायचं काम केलं ते या ठिकाणी त्यांनी पुढची पिढी या छोट्याशा भागामध्ये किंवा टायटलमध्ये त्या ठिकाणी पुन्हा एकदा त्याला विस्तारित रूपात मांडलेला आहे. आणि शेवटी मग त्यांचं जे काही कार्य आहे त्या कार्याला समाजाची मान्यता कशा प्रकारे मिळाली, खूप दूरवरून म्हणजे विदेशातून सुद्धा त्यांना बऱ्याच प्रमाणात मदत, मग आर्थिक असेल, सामाजिक असेल, प्रत्येक बाबतीमध्ये त्यांना कशा प्रकारे समाज मान्यता मिळाली आणि त्यांचं जे काही कार्य आहे आदिवासीसाठीचं ते कसं जगभरात मान्य करण्यात आलं. आणि मग त्यानंतर त्यांना जो काही पुरस्कार आपण जे बोललो होतो की मॅक्सेस पुरस्कार जो आहे, रॅमन मॅक्सेस, तो कसा प्रकारे मिळाला ते आपल्याला पूर्ण स्टोरी हे जे पुस्तक आहे ते वाचल्यानंतर तुम्हाला तुमच्या लक्षात येईल की जंगलात राहून, वन्य प्राण्यांसोबत राहून, आदिवासी लोकांसोबत राहून, ज्यांची भाषा कोणत्याही प्रकारची भाषा त्यांना न येता, एक प्रसंग आहे आपल्या त्या मूवीमध्ये की त्यांना औषध दिलंय तर ते औषध खायचं कसं तेही माहीत नव्हतं. सकाळी खायचं, दुपारी खायचं, ते काय करायचं तर त्यांना सांगायचं हावभावावरून की सूर्य गेल्यानंतर. आणि कधी कधी तर ते जे पेशंट्स किंवा जे आदिवासी आहेत ते काय करायचे, त्या स्ट्रीप जे गोळी जे आहे त्या औषधाची गोळी त्याच्या रॅपरसहित खायचे कधी कधी. तर त्यांच्याकडे अशा प्रकारचे बरेच अनुभव आहेत. त्या अनुभवाचं त्यांनी त्या ठिकाणी वर्णन त्या ठिकाणी त्यांच्या पुस्तकामध्ये करायचा खूप चांगल्या प्रकारे प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर शेवटी जगन्नाथाचा रथ आणि मग शेवटी त्यांनी आपल्या पुस्तकाचा संग्रह खूप सुंदररित्या या ठिकाणी केला आहे. तर विद्यार्थी मित्र हो, खरोखरच डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांचं जर पुस्तक तुम्ही पाहिलं किंवा वाचलं, आजच्या या राष्ट्रीय वाचन दिनानिमित्त मी आपल्याला सर्वांना एवढीच विनंती करू इच्छितो की आपण सर्वांनी डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांचं प्रकाश वाटा हे पुस्तक एकदा वाचलंच पाहिजे. खरोखर त्यांची जी काही स्ट्रगल आहे, त्यांनी आदिवासीसाठी जे काही कार्य केलं आहे त्या कार्याचं तुम्हाला माहिती व्हावी आणि कशा प्रकारचे दिवस त्यांनी त्यावेळेस काढले. आता तो टेक्नॉलॉजी खूप चांगली आहे, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मोबाईल्स आहेत, टीव्ही आहेत, पण त्या काळामध्ये तशा प्रकारे राहून समाजाची सेवा कशी करायची हे फक्त बाबा आमटे नाही तर त्यांच्या मुलांनाही त्या ठिकाणी सिद्ध केलं. म्हणून या दोघाही जे बाबा आमटे असतील किंवा मग त्यांचे जे चिरंजीव आहेत प्रकाश आमटे, या दोघांनाही मानाचा मुजरा आहे. त्यांनी खूप समाजासाठी खूप, त्याला आपण असं म्हणत, खूप स्वतःपेक्षा जास्त समाजाचं त्यांनी त्या ठिकाणी काम केलं आहे. स्वतःच्या कुटुंबाची काळजी न करता त्यांनी समाजाच्या हितासाठी काम केलं आहे. तर अवश्य तुम्ही या ठिकाणी छोटासा प्रयत्न केला आहे मी की प्रकाश वाटा या पुस्तकाचं मी तुम्हाला कशा प्रकारे एक सार सांगायचा प्रयत्न केला की कशा प्रकारे तुम्ही ती पुस्तक वाचू शकता आणि त्या पुस्तकातून तुम्हाला काही मिळेल ही माझी गॅरंटी आहे. तर या आजच्या राष्ट्रीय वाचन दिनानिमित्त मी एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना आवाहन करू इच्छितो की आपण सर्वांनी या जो वेळ तुम्हाला मिळत आहे घरी त्या वेळेचा सदुपयोग म्हणून वाचन कलेकडे तुम्ही वळावं. वाचनाने माणसाची बुद्धी प्रखर होते. वाचनाने बऱ्याच गोष्टीची जे रहस्य म्हणतो आपण त्याला किंवा काही गोष्टी असतात ज्या आपल्याला माहिती नसतात परंतु त्या वाचनाने आपल्याला उलगडतात. तर ती वाचन फार
आपल्या आयुष्यातलं अविभाज्य घटक आहे. पण या आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये किंवा मोबाईलच्या अतिवापरामुळे आपण वाचनाला मुकलो की काय असं या ठिकाणी म्हणावं लागेल. तर त्या गोष्टी न होण्यासाठी विद्यार्थी मित्र, वाचन खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला 2 शब्द जरी बोलायचे असतील तरी तुम्हाला वाचनाची आवश्यकता असते. कारण तुम्हाला कुठे रेफरन्स द्यायचा असेल तर तुम्हाला वाचलं पाहिजे. मग तुम्हाला जर कोणी विचारलं की नाही या ठिकाणी काहीतरी रेफरन्स आहे, तर तो रेफरन्स तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता की नाही याचा संदर्भ आहे म्हणून मी या ठिकाणी बोलतोय. बरोबर आहे. म्हणजे तुमच्या रोजच्या जीवनामध्ये सुद्धा वाचनाची खूप गरज आहे. तर या आजच्या राष्ट्रीय वाचन दिनानिमित्त मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपण वाचन कलेची आवड जोपासावी. धन्यवाद.